आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह म्हणतात की आपल्या देशात लवकरच असा दिवस येईल ज्या वेळेला इंग्लिश बोलताना लोकांना लाज वाटेल। का असं गृहमंत्री म्हणतात? गृहमंत्री बेसिकली हिंदी संदर्भात म्हणत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं, अमित शहांचं मत असं आहे की आपल्या भारताची संस्कृती असेल, आपल्या भारताचा धर्म असतील, भारतातले धर्म असतील, भारताचा इतिहास असेल, या सगळ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर त्या भारतीय भाषांमध्येच उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत, जगापर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात। इंग्रजी किंवा कुठलीही परदेशी भाषा यांच्यामार्फत भारताचा इतिहास संपूर्णरित्या समजवला जाऊ शकत नाही। संपूर्ण भारत जर समजून घ्यायचा असेल तर तो केवळ आणि केवळ आपल्या भारतीय भाषांमधनच समजवला जाऊ शकतो, असं मत अमित शहा यांनी मांडलेलं आहे। खरं तर हे थोडं चमत्कारिक सुद्धा अनेकांना वाटू शकतं। म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण पाहतोय की नवीन येणारी पिढी ही बहुतांश वेळेला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जाते, ते इंग्रजी जास्त बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। खूप असे कंटेंट क्रिएटर्स आहेत की जे सुद्धा इंग्लिश मध्ये आपला कंटेंट जो आहे तो तयार करत असतात। अशा ही परिस्थितीमध्ये गृहमंत्री मात्र म्हणतात की लवकरच भारतामध्ये असा दिवस येईल की ज्यावेळेला लोकांना इंग्रजी बोलताना लाज वाटेल किंवा शरम वाटेल। तुम्ही सुद्धा या मताशी सहमत आहात का? तुम्हाला काय वाटतं, खरोखर असं होऊ शकतं का की येत्या काळामध्ये लोक इंग्रजीपेक्षा भारतीय भाषांना जास्त प्राधान्य देतील? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि असेच दिवसभरातले काही इंटरेस्टिंग माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका।